रायगड, महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राजकारण म्हणजे ते चालू दे तास-तास, 2-2 तास, 4-4 तास. असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं. हे सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात. आणि त्याचं काय झालं उत्तर देणार, असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं होईल. आणि हे एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात, तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात. त्यामुळे ते चालू आहे. त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे? मतप्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणतात? परत आहे. एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्याकडे अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात. त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील. असंच ते करणार. एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून मी मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल? त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही, ती जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही. कोणाचा प्रश्न उत्तर घेऊ? महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्यामुळे नाशिकच्या जागेचा पेच निर्माण झाला असं वाटतं. मनसेमुळे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळे महायुतीची निश्चितपणे जे आहे शक्ती वाढणार आहे एवढंच मी सांगतो. आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत. आणि पोक्त असे त्यांचे नेते आहेत राज ठाकरे वगैरे, त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे काय नाही. वरच्या पातळीवरती चर्चा करतात. मी कसं काय त्याच्यावर बोलू? त्यांच्यामुळे पेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही. मध्यंतरीच्या काळात नाशिक आता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपणच सुचवत असतो मीडियामधून. काय हा मागतो जागा, तो मागतो जागा, हा नाराज आहे, तो नाराज, याला मिळालंच आहे, तर होणारच आहे. हे सगळं आपणच सगळ्या सगळ्या गोष्टी सांगतात. कित्येक वेळा ते आम्ही ते सजेस्टिव्ह आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात, सुचवतात. तर तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना. आजही साहेब महादेव जानकर परभणीतून हा असं चाललंय. माझी पण त्यांची चर्चा झालेली आहे. परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे. आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची, राष्ट्रवादीने द्यायची, त्यांनी द्यायची, आम्ही द्यायची. ते सगळ्याचा उलगडा जे आहे 1-2 दिवसात होईल. आता आता त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल. परंतु आपण पाहिलं असेल मागच्या 1-2 दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये, प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आम्ही दिलेली आहे. ते आम्हाला घड्याळ चिन्ह वगैरे मिळालेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या लिटिगेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो महिना जो आहे वाचलेला आहे. तर म्हणजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ते आपण केलेली आहे. आता पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय करायचं. त्या बदल्यात एखादी जागा आपल्याला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला. हे द्या चर्चा. काय? काही गोष्टी ज्या आहेत ह्या टिकून जेवण जेवण जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार देतात.
पक्ष पाहिजे असतो ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात. एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत. हं, हा सगळ्यांचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत. आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर सुधारणा पण करण्यात येते. असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधूनच इथपर्यंत आलेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सहयोग म्हणून काम केलेलं आहे. काय नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्वाची एक खातं आहे नगर विकास त्याच्यामध्ये अनेक काही खातं आहेत. तर या कामासाठी जावंच लागतं ना. सामाजिक न्याय असो त्यांच्याकडे जावंच लागतं. तर त्या दृष्टीने आम्ही गेलो बाकी